नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. समीर पेचात पडला. तिला नाही सांगितलं तर बाबांच्या पूजेमध्ये ती कशी येणार आणि सांगितलं तर तिला हा धक्का सहन होईल की नाही याची शाश्वती नव्हती. तिच्या कोमातून बाहेर येण्याचा आनंद त्याला जेवढा होता तेवढीच आता तिची चिंता देखील. जड अंतःकरणानं समीर गाथा होती त्या रूममध्ये आला. गाथा बेडवर डोळे मिटून शांत पडली होती. गाथा, समीर चेहऱ्यावरती खोटं हसू आणून बोलला, कारण तिच्यापुढे त्याला खंबीर राहणं गरजेचं होतं. तिनं डोळे उघडले आणि समीरला पाहून उठून बसली. जीजू, गाथा डोळ्यात पाणी आणून बोलली. कशी आहेस बाळा, बरं वाटतंय ना आता? समीर काळजीनं बोलला. मी ठीक आहे जीजू, बाबा कसे आहेत? ते ठीक आहेत ना? मला खूप वाईट स्वप्न पडलं होतं. बाबा मला सोडून कुठेतरी जात आहेत. मला फार भीती वाटत होती जीजू, गाथा रडत बोलली. तिचा श्वास जड होत होता. ते ठीक आहेत, समीर तिला समजावत बोलला. मला त्यांना भेटायचंय, गाथा डोळे पुसत बोलली. ठीक आहे, तू तयार हो, आपण घरी जाऊ. घरी? बाबा तर हॉस्पिटलमध्ये आहेत ना? बाबांना सुट्टी मिळाली, डिस्चार्ज मिळाला? ती गोंधळून बोलली आणि खूप खुश झाली. हो, बाबांना डिस्चार्ज मिळालाय. समीर बोलला, परंतु त्याचं हृदय भरून आलं होतं. त्यानं स्वतःला फार रोखलं. खरंच बाबा ठीक आहेत? हो, बाबा ठीक झालेत, पण अजूनही हॉस्पिटलमध्ये आहेत. का? काळजी म्हणून. घरी आले की सत्यमसोबत लगेच मस्ती करायला लागतील ना, म्हणून मग आम्हीच डॉक्टरांना बोललं की यांना लवकर सुट्टी देऊ नका. समीर डोळ्यातले अश्रू लपवत हसत बोलला. बरं केलं, गाथा हसत बोलली. गाथा, बाळा घरी ना पूजा ठेवली आहे. कसली पूजा? बाबा या आजारपणातून लवकर ठीक व्हावेत म्हणून, आणि त्यांना त्या त्रासातनं मुक्ती मिळावी म्हणून. ओह, नक्कीच यशोदा मावशीने ही पूजा ठेवली असणार. हो, तू करशील ना पूजा? मग काय, बाबांसाठी कुठलीही पूजा करेन मी, पण यात काही नियम आहेत जे तुला पाळावे लागतील. पूजेचे सगळे नियम मला माहीत आहेत जीजू. हात जोडून मांडी घालून डोळे मिटून शांत बसायचं. भटजी सांगतील त्याप्रमाणे हळदी कुंकू व्हायचं, फुलं व्हायची, माहीत आहे सगळं मला. या पूजेचे अजून काही नियम आहेत. कोणते? पूजा करताना जे मंत्रोच्चार होतील ते ऐकून हे का, ते का, असं का, असे कुठलेही प्रश्न विचारायचे नाहीत ना. त्याचा कुठला निगेटिव्ह विचार करायचा. हे सगळं आपण बाबांच्या भल्यासाठी करतोय एवढंच ध्यानात ठेवायचं. पूजा झाल्यावर तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळतील. जीजू, कुठली स्पेशल पूजा आहे का? हो, खूप स्पेशल आहे. चल, समीर बोलला. मग थोड्याच वेळात समीर तिला घेऊन बंगल्यावर आला. सोबत त्यानं डॉक्टर आणि नर्स आणले होते. सगळं समजल्यावरती ती कशी रिॲक्ट करेल हे सांगता येत नव्हतं, परंतु तिला सांगणं भाग होतं. बंगल्याच्या बाहेर त्यांचे जवळचे नातेवाईक उभे होते. त्यांना पाहून ती हे इथे का आलेत या आविर्भावात समीरकडे पाहत होती. पूजेसाठी आलेत, चल आतमध्ये. समीर तिला घेऊन आतमध्ये आला. हॉलमध्ये 10व्याच्या पूजेची सगळी तयारी केलेली होती. समोर तिच्या वडिलांचा फोटो ठेवलेला होता. ती पाहून ती खूप खुश झाली. माया हात जोडून फोटो समोर बसली होती. ताई, गाथा तिच्या बाजूला बसली. मायाने तिच्याकडे पाहिले आणि तिचे डोळे भरून आले. तिच्या डोक्यावर अजूनही पट्टी होती. मायानं त्यावरती हात फिरवला. मी ठीक आहे ग, गाथा हसत बोलली. पूजा सुरू आहे ना? गाथा तिचे डोळे पुसत बोलली आणि हात जोडून शांत बसली. मायाने समीरकडे पाहिलं. त्याने नाहीमध्ये मान डोलावली आणि माया त्याच्या चेहऱ्यावरनं समजून गेली की गाथाला त्यानं काहीही सांगितलेलं नाही. माया गाथाकडे पाहत होती. भटजी मंत्रोच्चार करत होते. ते जरी संस्कृत भाषेत असले तरी त्याचा थोडाफार अर्थ गाथाला लागत होता. भटजींनी फोटोला हार घातला आणि त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना केली. आणि गाथाने एकदम डोळे उघडले आणि तिच्या बाबांच्या फोटोवर लावलेला हार पाहून तिच्या काळजात धस्स झालं. ताई, ती शॉक होऊन मायाकडे पाहत होती आणि मायाच्या डोळ्यातनं अश्रू बाहेर आले. गाथा काय ते समजून गेली. नाही ताई, ती रडत अडखळत बोलली आणि मायाने तिला गच्च दाबून धरलं. नाही ताई, बाबा. ती हायपर होताच समीरनं
त्याच्या मोबाईलमधील तिच्या बाबांचा तो शेवटचा व्हिडिओ प्ले केला. गाथा बाळा. तिच्या बाबांचा आवाज ऐकून ती कावरीबावरी होत इकडे तिकडे पाहू लागली. समीरनं तिच्यासमोर फोन केला. त्यामध्ये तिचे बाबा तिला दिसत होते. गाथा बाळा, तुझ्यावरती तुझ्या बाबांचा पूर्ण विश्वास आहे. मला माहीत आहे माझं बाळ कधीच चुकीचं वागणार नाही. कोणी काहीही बोलू दे, मला माहीत आहे माझं बाळ निरागस आहे, निष्पाप आहे. ते असं चुकीचं वागूच शकत नाही. झालं गेलं विसरून जा. तुला खूप पुढे जायचंय, खूप मोठं व्हायचंय. या सगळ्यातून बाहेर पडून एक नवीन आयुष्य जगायचंय. प्रॉमिस मी की तू आता मागे वळून पाहणार नाहीस. झालेल्या गोष्टींचा मनस्ताप करून घेणार नाहीस. माझं बाळ फार धाडसी आहे. सगळ्या संकटांना सामोरं जाईल. मी कायम तुझ्या सोबत आहे. माझे आशीर्वाद तुझ्या सोबत आहेत. ते अडखळत हळू आवाजात बोलण्याचा प्रयत्न करत होते आणि बोलताना त्यांना दम लागत होता, तरीही ते बोलत होते. समीरनं व्हिडिओ बंद केला आणि गाथानं डोळे मिटले. बाबांना निरोप द्यायचाय गाथा. त्यांना आता कुठलाही त्रास नकोय. माया जड आवाजात बोलली. किती दिवस झाले? गाथानं डोळे उघडत विचारलं. 10. ती अविश्वासानं माया आणि समीरकडे पाहत होती. तुझा ऍक्सिडेंट झाला त्या दिवसापासून तू कोमात होतीस. आजच शुद्धीवर आलीस, समीर बोलला. गाथाच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. आपण आपल्या बाबांच्या शेवटच्या क्षणी तिथे नव्हतो याचं तिला फार वाईट वाटत होतं. तिला आता देवांशचा खूपच राग येत होता. त्याच्यामुळे हे सगळं काही झालं होतं. या सगळ्यांना तोच कारणीभूत आहे म्हणून तिच्या मनामध्ये त्याच्याबद्दल अजूनच खदखद वाढत चालली होती. जितकं रडायचे तितकं रडून घे गाथा. यानंतर तुझ्या डोळ्यातनं अश्रू निघता कामा नये. तू बाबांची धाडसी मुलगी आहेस. तुला खंबीर राहून सगळ्या गोष्टींचा सामना करायचा आहे. त्यांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. हा व्हिडिओ तुला पुढे जाण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करेल. बाबा कुठेच गेले नाहीयेत. ते इथेच आहेत, आपल्या सोबत, आपल्या आजूबाजूला. तुला असं दुःखी आणि हरलेलं पाहून त्यांना किती दुःख होत असेल याचा विचार कर आणि खंबीर हो, समीर तिला समजावत बोलला. थोड्या वेळाने मग गाथा शांत झाली आणि आपल्या बाबांच्या त्या हसऱ्या फोटोकडे ती पाहत होती. पूजाविधी पूर्ण झाल्यावरती समीरनं तिला जास्त वेळ खाली थांबू दिलं नाही. मग यशोदा मावशी तिला घेऊन तिच्या रूममध्ये गेल्या. इकडे देवांश 2 दिवस घरी आलाच नव्हता. त्यानं 2 दिवस हॉस्पिटलमध्येच घालवले. 2 दिवसात त्यानं 4 हार्ट सर्जरी केल्या होत्या आणि त्याला आरामाची गरज होती. देव, आज तरी तू घरी जा, शिवा त्याच्या केबिनमध्ये येत बोलला. मी ठीक आहे. नो, तू ठीक नाही आहेस. तुला आरामाची गरज आहे देव. मी म्हटलं ना मी ठीक आहे. मला माहित आहे तू घरी का जात नाहीयेस. का? घरी गेले की तुला तिच्या आठवणी त्रास देतील म्हणून ना. व्हॉट नॉनसेन्स. मला आता तिच्याशी काही देणं घेणं नाही. मग हे आम्हाला नाही, तुझ्या या हृदयाला सांग, जे दिवसातून कितीतरी वेळा तिचा फोटो पाहत असतं. शिवाने त्याच्या ड्रॉवरमधून गाथाचे फोटो काढून त्याच्या टेबलवर ठेवले आणि देवनं नजर चोरली. तिच्यापासून दूर जाण्याचा निष्फळ प्रयत्न करतोयस तू, शिव बोलला. हा फोटो फार अगोदरपासून आहे इथे, देव बोलला. माहीत आहे. सकाळी माझ्या सांगण्यावरूनच आशा नर्सनं हा फोटो स्टोर रूममध्ये नेऊन ठेवला होता आणि तो तू दुपारी घेऊन आलास का? शिवा त्याला रोखून पाहत बोलला. तू कोण माझ्या वस्तूंना हात लावणारा? मला विचारल्याशिवाय माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही, देव चिडत बोलला. आय एम युअर फ्रेंड. तुला ज्या गोष्टींचा त्रास होतो त्या गोष्टी मी तुझ्यापासून दूर ठेवतोय आणि या मुलीमुळे तुला किती त्रास झालाय आणि आताही होतोय आणि म्हणून मी हा फोटो घेऊन जातोय. शिवानं तो फोटो उचलला. ठेव खाली, देव पुन्हा चिडून बोलला आणि शिवा हसू लागला. हा फोटो स्टोर रूममध्ये नाही, डस्टबिनमध्ये जाईल, असं म्हणत देवनं तो फोटो डस्टबिनमध्ये टाकून दिला आणि केबिनच्या बाहेर निघून गेला. देव, शिवा त्याच्याकडे आश्चर्यानं पाहत होता. इकडे 13व्या नंतर समीर माया आणि गाथाला घेऊन अलाहाबादला निघाला. संगमवरती बाबांच्या अस्थींचं विसर्जन करायचं होतं. ते बाय रोड निघाले होते. गाथा खिडकीला डोकं टेकून बसली होती. तिच्या बाबांच्या आठवणी ती आठवत होती. इकडे भूतकाळामध्ये, गाथा बाळा उठ, मला ऑफिसला जायचंय. बाबा तुम्ही जा ना, मला का उठवताय? ती तोंडावरती पांघरून घेत बोलली. तुला माहित आहे ना, तुला पाहिल्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही ते.
आज ताईला बघा, गाथा बोलली. गुणाचं माझं बाळ. त्यांनी तिच्या कपाळावरती मग आपले ओठ टेकवले आणि ते निघाले. बाबा, ती काहीतरी आठवत लाडात येत बोलली. अजिबात नाही. बाबा प्लीज, मी नीट ड्राईव्ह करेन. नाही म्हणजे नाही, तू तुझी स्कूटी घेऊन जा. बाबा प्लीज, आय प्रॉमिस, मी गाडी एकदम हळू चालवेन. परवाच तू एका भाजीवाल्याला ठोकलं होतंस, नशीब त्याला कुठे लागलं नाही, नाहीतर तू आज जेलमध्ये असतीस. बाबा, माझी काही चूक नव्हती, तो अचानक मध्ये आला. बाळा, गाडी चालवताना स्वतःसोबत इतरांचीही काळजी घ्यावी लागते. समीरने ते प्रकरण कसतरी दाबलं म्हणून, नाहीतर पुन्हा तेच नको रे बाबा. बाय, मला उशीर होतोय, असं म्हणून ते निघून गेले. बाबा, आय हेट यू, ती ओरडून बोलली. या घरात ना कुणीच माझ्यावरती प्रेम करत नाही, ती बडबडत बाथरूममध्ये शिरली. खाली माया, समीर नाश्ता करत होते. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग जिजू, मी वेळेवर आले. आशू म्हणजे गाथाची जिवलग मैत्रीण डायनिंग टेबलवरती बसत बोलली. आशू, आज सकाळी सकाळी इकडे, म्हणजे कॉलेजला दांडी मारायचा विचार दिसतोय, समीर बोलला. राईट, आज आम्ही एका पेंटिंग एक्झिबिशनला पाहायला जातोय, आशू प्लेट वाढून घेत बोलली. अरे देवा, म्हणजे अजून काहीतरी चित्रविचित्र पेंटिंग या भिंतीवरती लागणार दिसतंय. माया समोरच्या भिंतीवरती नजर टाकत बोलली आणि तिथे फार प्रकारच्या पेंटिंग्स लावलेल्या होत्या. समीर हसत होता. विचित्र पेंटिंग? अगं, या पेंटिंग्स किती महाग असतात तुला माहीत आहे का? एक एक पेंटिंग लाखोंचं आहे, काही तर करोडोंमध्ये विकल्या जातात. अशाच मिळत नाहीत या पेंटिंग्स, वर्ल्ड बेस्ट पेंटरनं बनवलेल्या आहेत या सगळ्या, आशू खाता खाता बोलली. एक कागद आणि त्यावरती विचित्र आकार आणि त्यावरती ओबडधोबड रंग. झालं काय याच्यामध्ये एवढे पैसे द्यायला? बाबांचे पैसे ना फुकट उडवते ही पोरगी, बचत म्हणून जरा नाही, माया नाक मोरडत बोलली. ताई, हे तू बोलतीयस? विसरलीस जिजू आणि तुझं लग्न होण्याआधी तू किती खर्च करायचीस? गाथा तिथे येत बोलली. हो ना, रोज शॉपिंग, आशू हसत बोलली. जिजू तुझ्या लाईफमध्ये आल्यापासून तुझा खर्च कमी झालाय, गाथा चेअरवर बसत बोलली. हो ना, माझ्या नवऱ्यानं मला बचत करायला शिकवलंय आणि ते योग्य आहे, माया समीरची कॉलर उडवत बोलली. लग्न झालंय की माणसं बदलतात हे अगदी खरंय आशू, गाथा हसत बोलली. तुम्ही बोला, मी जातो, समीर बोलला. रात्री लवकर ये, हा ना मला फार त्रास देतो. आणि आज आपण चौपाटीवर जाणार आहोत? माया पोटावरती हात ठेवून म्हणाली, कारण ती प्रेग्नंट होती. येस माय प्रिन्सेस, तू तयार राहा, मी वेळेत येईन. बाय. समीर सगळ्यांना बाय करून ऑफिसला निघून गेला. माया प्रेग्नंट असण्यानं त्याला ऑफिसला जायला रोजच उशीर व्हायचा, कारण तिला वेळ देणं भाग होतं म्हणून. गाथाचे बाबा पुढे जायचे आणि समीर थोडा लेट यायचा. मीही जाते आराम करायला, तुम्ही नाश्ता करून बाहेर जा, माया हळू चेअरवरनं उठत बोलली. सांभाळून. यशोदा मावशी, गाथाने आवाज दिला. आले. यशोदा मावशी मायाला घेऊन मग तिच्या रूममध्ये गेल्या. गाथा आणि आशू नाश्ता करून गाथाच्या स्कूटीनं एक्झिबिशन पाहायला निघाल्या. तू कार घेणार होतीस ना, आशू बोलली. बाबांनी नाही ना दिली यार. बरं झालं, तसंही मला तुझ्यासोबत कारमध्ये बसायला भीती वाटते, आशू हसत बोलली. मग बोलता बोलता दोघीही त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचल्या. तिथे खूप छान छान पेंटिंग्स होत्या. गाथाला पेंटिंग करणं पाहणं फार आवडायचं. ती स्वतः एक आर्टिस्ट होती. 2-3 गॅलरी फिरल्यानंतर तिने एक पेंटिंग खरेदी केली, जी तिच्या आवडत्या चित्रकाराची होती. बरं झालं आपण स्कूटीवर आलो, नाहीतर ही पेंटिंग कारमध्ये नेता आली नसती, गाथा बोलली. अगं पण ही फ्रेम किती मोठी आहे, मी कशी पकडू, आशू बोलली. मी पकडते, तू स्कूटी चालव, गाथा बोलली. ओके. मग आशूनं कुटी स्टार्ट केली आणि गाथाने ती पेंटिंग दोघींच्या मध्ये ठेवून नीट पकडली. हळू चालव हा, मी पडेन, गाथा बोलली. हो, आशू बोलली आणि मग दोघीही निघाल्या. त्या रस्त्याच्या अगदी कडेनं जात होत्या, परंतु एका ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खड्डा होता, तोही पाण्यानं भरलेला. रात्री पाऊस पडल्यानं त्यात पाणी साचलं होतं. त्या जात असतानाच एक ब्लॅक ऑडी भरधाव वेगानं त्या खड्ड्यातनं गेली आणि गाथा आणि आशूच्या अंगावरती त्यातलं पाणी उडालं. स्कूटी अनबॅलन्स झाल्यानं दोघेही पाण्यात पडल्या आणि पेंटिंग देखील खराब झालं. गाथाला खूप राग आला आणि ती जोरात ओरडली. आशू, गाथा ओरडली.
मी काही केलं नाही यार, तो गाडीवाला एकदम जवळनं गेला. गाथाने गाडीकडे पाहिलं तर तिला नंबर दिसला नाही, परंतु त्यावर एक लोगो होता. उठ पटकन, गाथा बोलली. मग दोघींनी स्कूटी उचलली. पेंटिंग खराब झाली होती, त्यामुळे ती तशीच ठेवून गाथा आणि आशू त्या गाडीच्या मागे गेल्या. पुढे सिग्नल लागला होता आणि गाथानं त्या गाडीला गाठलं. ओ मिस्टर, बाहेर निघा, गाथा कारच्या काचेवर टकटक करत बोलली. कारमधील व्यक्तीनं विचित्र नजरेनं तिच्याकडे पाहिलं आणि इग्नोर केलं. ओ मिस्टर, ऐकायला येत नाही का? बाहेर निघा, ती पुन्हा रागात बोलली. तो व्यक्ती काही बाहेर निघत नव्हता. मग गाथाने खुनशी हसत हळूच त्याच्या टायरची हवा सोडली. सिग्नल ऑन झाला. सगळ्या गाड्या निघाल्या. त्याची गाडी देखील थोडी पुढे गेली, पण लगेचच त्याच्या लक्षात आलं आणि मग त्यानं गाडी रोडच्या साईडला घेतली. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पाहूयात त्या गाडीतनं नक्की कोण उतरते खाली. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.